सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ अक्कलकोट केंद्र येथील परिसरामध्ये लोखंडे मंगल कार्यालय आहे आणि त्या लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे एक भक्त निवास आहे। त्या भक्त निवासामध्ये एक तरुणी आणि एक तरुण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गेले आणि त्या ठिकाणी ते दुपारी 12 वाजले तरी बाहेर आले नाही। घरात नेमकं काय चालू होतं हे कोणालाच माहीत नव्हतं। त्यांना पाहणारे आपल्या कामात व्यस्त झाले होते। गजबजलेली वस्ती आणि एक तरुणी एका भक्त निवासात प्रवेश करतात, 2-3 तास घराच्या बाहेर येत नाहीत, अशा प्रकारची चर्चा सुरू असतानाच दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तरुणीचा ओरडण्याचा आवाज आला। त्यावेळी परिसरातील लोकांनी धाव घेतली। त्यावेळी तरुणीच्या अंगावर गळ्यावर वार करण्यात आले होते। खाली फरशीवर रक्त सांडलेलं होतं, तर तरुणाच्याही अंगावर वार करण्यात आलेले होते। त्यामुळे जमलेल्या लोकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला। पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी धावून आले, परंतु हे दोघे कोण यांची माहिती त्यांना काही लवकर कळाली नाही। मात्र जेव्हा दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला, तर तरुण हा गंभीररित्या जखमी झालेला होता। पोलिसांनी दोघांचाही ठाव ठिकाणा शोधला। त्यावेळेस तरुणीच्या घरचा पत्ता लागला। त्यानुसार तरुणीच्या घरी फोन करण्यात आला। त्यानंतर तिच्या आईला ही माहिती कळवण्यात आली आणि त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघाले, आदित्यने अखेर डाव साधलाच। पण परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची असल्यामुळे पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करून घेण्यात आली आणि जेव्हा तरुणीच्या आईची पोलिसांनी चौकशी केली, नेमकं हे प्रकरण कुठून सुरू झालं होतं आणि कुठे संपलं या संदर्भात सविस्तर माहिती तरुणीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीमध्ये नोंद केली होती। तर हे प्रकरण सुरू झालं होतं सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी इथून। लक्ष्मी श्रीकांत बनसोडे, वय वर्षे 40 वर्ष, पतीचं 15 वर्षापूर्वी निधन झालं, त्यामुळे घराची संपूर्ण जिम्मेदारी लक्ष्मी यांच्यावर होती। त्या सोलापूर शहरातील संभाजीराव शिंदे माध्यमिक शाळेत शिपाई म्हणून काम करत होत्या। घरात 5 मुली होत्या, त्यापैकी 4 नंबरची मुलगी स्नेहा ही मामाच्या घरी म्हणजेच अकोट तालुक्यातील मैंदगी येथे शिक्षणासाठी राहू लागली होती आणि त्या ठिकाणी स्नेहाने शिक्षण तर सुरू केलं होतं, पण वयाची 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्नेहा वेगळ्याच मूडमध्ये वावरू लागली होती। शिक्षण सुरू असतानाच तिला भविष्याची चिंता पडू लागली होती। स्नेहाचं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं आणि ती रामवाडी या ठिकाणी राहण्यासाठी आली। महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्या ठिकाणी तिची ओळख नांगरतांडा येथील आदित्य रमेश चव्हाण याच्याबरोबर झाली। दोघेही तसं पाहिलं तर समवयस्कर, त्यामुळे दोघांच्याही तारुण्याचा पारा चढायला सुरुवात झाली होती। स्नेहा ही जरी मामाकडे राहत असली तरी तिच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं। शेवटी आईवडील यांना जेवढी काळजी असते तेवढी इतर कोणीही घेऊ शकत नाही। अगदी त्याच पद्धतीनं स्नेहाचं सुरू झालेलं होतं। तिचं वागणं, बोलणं, राहणीमान प्रत्येक दिवस सुधारत होतं। तिच्या राहणीमानाची कोणालाही अडचण नव्हती अथवा चिंता नव्हती। तरुण मुलगी आहे, तिच्या राहणीमानामध्ये बदल होणारच असं प्रत्येकाला वाटत होतं। त्यामुळे तिचं राहणीमान हे सर्वांना आवडत होतं। परंतु काळ जसा पुढे जाऊ लागला होता तसं स्नेहाचा विचित्रपणा वाढला होता। एक दिवस स्नेहाची आई लक्ष्मी या रस्त्याने जात होत्या, त्यावेळी त्यांना स्नेहा आदित्यबरोबर बोलताना त्यांनी पाहिलं। स्नेहाचे जरी लक्ष नसले तरी आई लक्ष्मीने सर्व काही ओळखलं होतं। जेव्हा लक्ष्मी या घरी आल्या तेव्हा त्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली। आता त्या वाट पाहत होत्या स्नेहा घरी येण्याची। काही वेळाने स्नेहा देखील घरी पोहोचली तेव्हा आईने स्नेहाला विचारलं, तो मुलगा कोण होता, त्याच्याबरोबर तू काय करत होतीस? अशा प्रकारचे शब्द जेव्हा स्नेहाच्या कानावर पडले तेव्हा तिने तात्काळ उत्तर दिलं, तो आदित्य आहे, माझा मित्र, मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे। हे शब्द ऐकून लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकली। आपण मुलीवर संस्कार केले, पण तिच्या या शब्दातून लक्ष्मी यांना मानसिक धक्का बसला होता। आपण कुठेतरी कमी पडलोय याची त्यांना जाणीव होऊ लागली होती। पोरगी वयात आली याचीही त्यांना जाणीव झाली होती। आता ती तिचा निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे असं आई लक्ष्मीला वाटू लागलं। तरी देखील आई म्हणून लक्ष्मी यांनी स्नेहाला भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहाने मी त्याच्याबरोबरच लग्न करणार असल्याचा हट्ट सुरू केला। त्यावेळी मात्र लक्ष्मी यांनी, अजून तुझ्या 3 बहिणी लग्नाच्या राहिल्या आहेत, त्यांचं लग्न झाल्याशिवाय तुझं लग्न होणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं होतं। त्यामुळे त्या आदित्यचा नाच सोडून दे, अन्यथा 3 बहिणीच्या चारित्र्याला डाग लागेल, अशा प्रकारे आई लक्ष्मी सांगत होती। पण स्नेहानं बोलणं काही मनावर घेतलं नाही। स्नेहा ही आदित्यबरोबर संपर्कात राहू लागली। एक दिवस तर हद्दच केली। लक्ष्मी या नोकरीवर गेलेला असताना आदित्य हा थेट घरी पोहोचला। घरी आल्यानंतर स्नेहाबरोबर तो थांबला आणि लक्ष्मी या घरी आल्यानंतर त्यांना आदित्य हे घरात दिसला।
त्यामुळे त्यांनी आदित्य याला देखील समजावून सांगितलं, तुझी जात वेगळी आहे, आमची जात वेगळी आहे, त्यामुळं तू स्नेहाचा नाद सोडून दे, कारण आमच्या कुटुंबावर अशा प्रकारामुळे अडचणी वाढतील. मात्र आदित्यने मी लग्न करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि तो घरातून निघून गेला. जेवढं काही लक्ष्मी यांनी सांगितलं होतं तेवढं त्यांच्या डोक्यात बसलं नाही. हे तर लक्ष्मी यांच्या लक्षात आलं होतं, पण शेवटी कोणी वाईट मार्गाला जात असेल तर त्याला कोण अडवणार असं म्हणून लक्ष्मी त्यांच्या कामात गुंतून गेल्या. रविवारचा दिवस होता. तारीख होती 4 जानेवारी 2026 रोजीची. MPSCची परीक्षा होती, त्यामुळे लक्ष्मी या शाळेत नोकरीवर गेल्या. दुपारी पेपर सुटल्यानंतर त्या 1:30-2 वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांना घरात स्नेहा काही दिसली नाही. त्यामुळे त्यांनी इतर 3 बहिणी होत्या त्यांच्याकडे देखील विचारणा केली, तर त्यांनी कोणीच काही सांगितलं नाही. मात्र स्नेहाची एक बहीण प्रतीक्षा हिनं सांगितलं की नवीन वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे स्नेहा ही अक्कलकोट येथे स्वामीचं दर्शन घेण्यासाठी गेली आहे. आता कोठे लक्ष्मी यांनी लांबचा श्वास घेतला आणि मुलगी स्नेहा सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. लक्ष्मी या घरात बसलेल्या होत्या, मुलीशी गप्पा मारत होत्या आणि त्याच वेळी स्नेहाची एक मैत्रीण घरी आली आणि स्नेहाचा अक्कलकोट या ठिकाणी अपघात झाल्याचं तिनं सांगितलं. तिला जास्त मार लागला नाही, पण ती जखमी झाली आहे, तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशा प्रकारचा निरोप आई लक्ष्मीपर्यंत पोहोचला होता. लक्ष्मी यांनी तात्काळ नातेवाईकाला बोलून घेतलं, मुलीचा अपघात झाल्याचं सांगितलं, गाडी केली. लक्ष्मीसह नातेवाईक थेट अक्कलकोट या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जेव्हा आई लक्ष्मी यांच्यासमोर स्नेहाचा मृतदेह दिसला तेव्हा त्यांना चक्करच आली. त्या ताटकन खाली बसल्या. स्नेहाचा तर अपघात झाला होता, हे काय भलतंच माझ्यासमोर आलंय असं म्हणून लक्ष्मी या मोठमोठ्याने रडू लागल्या. पोलीस अधिकारी त्याच ठिकाणी होते. त्यांनी लक्ष्मी यांना बाजूला घेतलं. तेव्हा त्यांना जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं. त्यावेळी त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघाले, ते म्हणजे आदित्यने अखेर डाव साधलाच. या एका शब्दाने पोलिसांना या प्रकरणाचा पुरावा मिळाला होता, कारण हे सर्व आदित्यनेच केल्याचं स्नेहाच्या आईनं पोलिसांना सांगितलं. स्नेहाबरोबर संबंध ठेवू नको असं आदित्यला सांगितलं होतं, मात्र त्यानेच माझ्या मुलीचा खून केल्याची फिर्याद लक्ष्मी यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य याच्यावर स्नेहाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र या पाठीमागे अजून काही वेगळं कारण होतं का याचा देखील आता पोलीस शोध घेत आहे. सध्या आदित्य याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये स्नेहा तर गेली, पण आदित्य याने अंगावर वार का करून घेतले हे देखील आता पोलिसांना शोध घ्यायचा आहे. आईने वारंवार स्नेहाला सांगून सुद्धा ती ऐकली नाही, त्यामुळे तिच्यावर आज जी वेळ आली. त्यामुळं तरुणांनो, आईवडिलांपेक्षा या जगात तुमची काळजी घेणारं दुसरं असू शकत नाही. त्यामुळं घरातून पळून जाताना, प्रेम करताना विचार करा, ही केवळ हुल्लडबाजी आहे. यामुळं संसार थाटला जात नसतो. हा खेळ फक्त मौज मजेचा असतो. एवढंच या आजच्या घटनेवरून तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये आपण कोणालाही बदनाम करत नाही, पण अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत हीच भावना या पाठीमागे आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.